ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग 8. आत्मानात्मविवेक ओव्या 133 ते 136 आणि गीतेचे श्लोक आहेत 17 आणि 18. मागच्या श्लोकात भगवंतांनी नित्य काय व अनित्य काय ते सांगितले. आत्मा हा चिदंश आहे तेव्हा त्याचा नाश होत नाही व देह हा प्रकृतीपासून बनलेला जड आहे तेव्हा तो विनाशी आहे. इथून पुढे सुद्धा हेच विवेचन भगवंतांनी केलेलं आहे. श्लोक 17. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते सत विनाश पावणारे नव्हे असे समज. या क्षयरहिताचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. श्लोक 18. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. नित्य, अविनाशी व अगम्य अशा आत्म्याचे हे देह स्वभावतः विनाशी म्हटलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. पहा, सारासार विचार केला असता असारता ही भ्रांती आहे असे समज आणि सार हे स्वभावतःच नित्य आहे असे जाण. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे म्हणजे लक्षणे नाहीत. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू तया केली ही घातू कदाची नोही. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. आणि हे शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतः नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना, तू लढावे हे योग्य आहे. गीतेत भगवंत आत्म्याचे वैशिष्ट्य सांगत आहेत. मागच्या 16व्या श्लोकात ज्याला सत म्हटलं होतं त्याचेच वर्णन करताना भगवंत सांगतात की ज्याने हे सर्व जग व्यापलेले आहे ते तत्व अविनाशी आहे आणि त्याचा नाश करणे शक्य नाही. ते चैतन तत्व अप्रमेय आहे व त्याने धारण केलेली शरीरे ही नाशिवंत आहेत. गीतेत भगवंत आत्म्याला अप्रमेय म्हणजे अज्ञेय, जाणून घेण्यास अशक्य असं म्हणतात. इथं 18व्या श्लोकात अप्रमेय म्हणजे अज्ञेय जे म्हटलेले आहे ते अज्ञात या अर्थी म्हटलेलं नाही. मनुष्य ज्ञान कसे करून घेतो तर इंद्रिये, मन व बुद्धी यांच्या सहाय्यानं. आत्मरूप असे इंद्रियांच्या सहाय्यानं जाणता येत नाही. इंद्रिये, मन व बुद्धी ही जी ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत ती स्थूल आहेत. ती स्वतः जड आहेत व आत्मरूपाच्या उपस्थितीतच ती ज्ञान करून देऊ शकतात. मग ज्या आत्मतत्वाच्या उपस्थितीत इंद्रिये ज्ञान करून देऊ शकतात ती इंद्रिये ज्यामुळे ज्ञान करून देऊ शकतात त्याचे ज्ञान करून देण्यास कशी समर्थ होतील. पुढे 3ऱ्या अध्यायात इंद्रिय आणि पराज्ञाहुर या 42व्या श्लोकात भगवंत त्यांच्या सूक्ष्मतेचा क्रम सांगतात. इंद्रिय सूक्ष्म आहेत, त्यापेक्षा मन सूक्ष्म आहे आणि त्याच्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे व आत्मतत्व बुद्धीपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. त्यामुळे इतर विषय जसे ग्रहण केले जाऊ शकतात त्याप्रमाणे आत्मतत्वाचं ग्रहण केलं जाऊ शकत नाही. पुढे भगवंत म्हणतात की म्हणून तू युद्ध कर. म्हणजे अर्जुनाचे युद्ध करणे हे वर्णोचित कर्म होते ते तू कर असं भगवंतांचं म्हणणं आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत म्हणून तू युद्ध कर असं म्हणत आहेत. सरसकट सर्वांना युद्धाचा उपदेश करत आहेत असा त्याचा अर्थ नाही, तर प्रत्येकानं आपापलं कर्तव्य करावं असं त्यांना सांगायचं आहे. भगवंत आत्म्याचे अविनाशित्व व देहाचे विनाशित्व अर्जुनाला परोपरीनं समजावून सांगत आहेत. अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी ते सांगणे आवश्यकच होतं. अर्जुन असं समजत होता की मी मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत, त्यामुळे त्याला पापाचं भय वाटत होतं व स्वजनांच्या मृत्यूबद्दल शोकही वाटत होता. भगवंत त्याच्या या अज्ञानाकडे लक्ष वेधून घेत आहेत. गीतेत श्रीकृष्णांची अर्जुनाला समजावण्याची भूमिका आहे.
ज्ञानदेवानीही हा समजावणीचा सूर सांभाळलेला आहे. ज्ञानदेव भगवंतांचे वचन स्पष्ट करून सांगताना म्हणतात की सारा सार विचारिता भ्रांती हे असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. एकदा सार काय आणि असार काय ते जाणून घेतले पाहिजे. भ्रांती ही असार आहे. भ्रांती म्हणजे कल्पनेने अविचाराने जे भासते ते. संसार हा जीवाला कल्पनेने दोरीवर साप दिसावा त्याप्रमाणे भासतो आणि जी कल्पना असते ती असार किंवा असत्य असते व कल्पनेपूर्वीचे जे असते ते सार किंवा सत्य असते. त्रैलोक्य म्हणजे नित्य असणाऱ्या आत्मवस्तूचा विस्तार आहे. आत्मवस्तूला नाम रूप वर्ण व आकार नाही आणि ज्यांना नाम रूप वर्ण व आकार नाही ती वस्तू इंद्रियांना जाणता येत नाही. आत्मा कसा आहे तर सर्वगत जन्मक्षयातीत म्हणजे जन्म व क्षय यांच्या अतीत असणारा म्हणजेच सर्वदा राहणारा सर्व व्यापक व उत्पत्ती रहित आणि नाशरहित असा आहे. आत्मा जन्मही पावत नाही आणि मृत्यूही पावत नाही. तो जन्मरहित व नाशरहित आहे. त्यामुळे तो प्रमाणाने जाणता येणारा नाही. त्या अर्थी तो अप्रमेय म्हणजे अज्ञेय आहे. उलट शरीर कसं आहे तर अंतवंत इमे देहा. शरीर जात आघवे ते नाशिवंत स्वभावे. शरीर नाशिवंत आहे ते नाश पावणारेच आहे. तेव्हा आज जरी भीष्म द्रोणांना ठार मारले नाही तरी त्यांची शरीरे ही काही कायम टिकणारी नाहीत. ते आज ना उद्या जाणारच आहेत. तेव्हा त्यांच्या मृत्यूमुळे मला शोक होईल हे कारण सांगून अर्जुन जे मी लढणार नाही म्हणत होता ते चुकीच आहे. म्हणून भगवंत गीतेत त्याला आज्ञा करतात की तस्मात युद्धस्व भारत. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाला भीष्म द्रोणादींचा मृत्यू होईल त्याबद्दल आगाऊच दुःख वाटत होतं. म्हणून भगवंतांनी स्पष्ट केले की मृत्यू हा देहाचा आहे आत्म्याचा नाही. तो आज ना उद्या होणारच आहे. तेव्हा तू युद्ध कर म्हणजे आपलं कर्तव्य कर्म कर. पुढे सुद्धा भगवंत आत्मा व देह यांचे स्वरूप स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.